जी.आर. कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शनधारकांच्या पगारासंदर्भात, पेन्शन संदर्भात आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असे 2 शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत. कोणते ते शासन निर्णय आहेत आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, त्याचबरोबर पेन्शनधारकांना होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आपल्याला महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन, महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहावयास मिळतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शनधारकांच्या पगारासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजेच डिसेंबर पेड इन जानेवारी पगार पेन्शन संदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय 22 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित झालेला आहे. या अनुषंगानं डिसेंबर पगारासंदर्भातलं, पेन्शन संदर्भातलं अनुदान जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचं पगार, पेन्शनधारकांची पेन्शन जी आहे आता विहित वेळेत होणार आहे. डिसेंबरचं अनुदान वर्ग करण्यासंदर्भातला हा पहिला शासन निर्णय आपण स्क्रीनवर पाहताय. या शासन निर्णयाच्या अनुषंगानं संपूर्ण अटी शर्ती याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. अग्रिम संदर्भात आणि पदनिर्मितीच्या संदर्भात वेळोवेळी ज्या अटी शर्ती आहेत त्याची मान्यता घेण्यासंदर्भात देखील कळवण्यात आलेलं आहे. त्यामुळे डिसेंबर पेड इन जानेवारी पगार पेन्शनचं अनुदान संदर्भातला हा पहिला महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे. त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण बातमी आहे. दुसरा महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजेच अर्थात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित झालेला सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. या अनुषंगानं अतिशय महत्त्वपूर्ण जी वेतन त्रुटी निवारण समिती 2024 न शिफारशी ज्या केलेल्या होत्या, या शिफारशीच्या अनुषंगानं, या शासन निर्णयाच्या अनुषंगानं सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करताना ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पूर्वीच्या असुधारित वेतन श्रेणीतील वेतनापेक्षा सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन कमी निश्चित होत असल्यास अशा कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती पुढील टप्प्यावर वेतन निश्चिती करण्याबाबत वित्त विभागाच्या दिनांक 2 जून 2025च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. आणि या अनुषंगानं वित्त विभागाच्या 28 एप्रिल 2022 रोजीच्या अधिसूचनेन्वये दिनांक 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करताना ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं सुधारित वेतन श्रेणी लागू करून वेतन निश्चिती करतेवेळी जर वेतन पूर्वीपेक्षा कमी होत असेल तर अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या सुधारित वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर वेतन निश्चित करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदर प्रत्येक प्रकरणी लेखा व कोषागार कार्यालयातील वेतन पडताळणी पथकानं काटेकोरपणे तपासणी करून तदनंतरच वेतन निश्चिती अंतिम करून कार्यवाही करण्यासंदर्भातले आदेश देखील देण्यात आलेले आहेत. त्यामुळे निश्चितच डिसेंबर पगार, पेन्शन आणि वेतन त्रुटी निवारण समितीच्या अनुषंगानं ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चिती संदर्भातल्या शिफारशी होत्या त्या संदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असे 2 शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत. त्यामुळे निश्चितच या अंतर्गत येणारे जे सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक आहेत त्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी होती असं आपल्याला म्हणता येईल. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी. अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.